मित्रांनो, हट्टी पार्थ शेवटी काव्याचा भूतकाळ ऐकून घ्यायला तयार झाला. आता तो कसा तयार झाला तेच आपण पाहूया. इथे आता नंदिनी आणि जीवा लग्नात कन्यादान करत आहे आणि कन्यादान करता करता जीवाच्या डोळ्यातून गळा अश्रू व्हायला लागलेले आहेत. तर नंदिनीला एक प्रश्न पडलाय की इथे कन्यादान करतात, मुली सासरी जातात, मुली रडतात, इथे माझा जीवा, माझा नवरा का रडत आहे? आणि जीवाला खूप वाईट वाटत आहे. इकडे आता काव्या खूप खडूस नाही म्हणता येणार, पण ती रुसलेली आहे, चिडलेली आहे, कारण पार्थने सांगितलं की तो तिच्याबरोबर येणार नाही, म्हणून ती जेवली सुद्धा नाही. हो, उपाशीच आहे आणि अभ्यास करत आहे. आता पार्थला काळजी आहे, शेवटी नवरा ना, काहीही झालं तरी बायकोची काळजी घेणारच. कितीही दाखवलं तोंडावर की माझं तुझ्यावर प्रेम नाही, मी तुझ्यावर रागवलेलं आहे, परंतु कसं असतं, मनातलं प्रेम हे बाहेर येतच. आणि तसंही पार्थचं प्रेम आता बाहेर आलेलं आहे आणि तो जेवणाचं ताट घेऊन आलेला आहे, तिच्यापुढे ठेवलेलं आहे, पण ती काही खायला तयारच नाही. पार्थ तिला बोलत आहे की जेवण का नाही केलं. काव्या बोलत आहे की माझी परीक्षा 4 दिवसावर आली आहे आणि मला जेवायला टाइम नाहीये. तेव्हा आता काय करणार नवरा? बायको तर काही खाणार नाही, कारण ती रुसलेली आहे. मग तिला मनवायचं कसं? अहो, मग काय करणार, शेवटी हातानेच भरवणार ना. आपल्या पार्थनेही तेच केलेलं आहे, तिला हाताने घास भरवत आहे. आणि काव्या आता नवरा हाताने घास भरवते म्हटल्यावर नाही कसं बोलेल. काव्याही ते प्रेमाने घास खात आहे. किती गोड, किती क्यूट दिसते यार हे दोघे एकत्र. कधी येणार एकत्र? या लवकर एकत्र. आता इकडे आपल्याला असं पाहायला भेटते की काव्याला तिच्या जुन्या आठवणी आठवत आहेत की पार्थ तिला आधी असंच प्रेमाने भरवत होता, पण तेव्हा तो हॅप्पी होता. पण आता तो हिरमुसल्या चेहऱ्याने इकडे तोंड करून तिकडे हात करून भरवत आहे. तिच्याकडे पाहून नाही तर एकीकडे तोंड एकीकडे हात, असं आहे त्याचं. पण जाऊ दे, भरवतोय ना, याला महत्व आहे. आता इकडे पार्थ फोटो पाहत आहे आणि त्या नंदिनीच्या जीवाचे फोटो पाहून त्याला आनंद होतो. पुढचा फोटो काव्याचा जीवाचा दिसल्यामुळे आता त्याच्या डोक्यातली सनकच आता डायरेक्ट तळपायात जाते. तो बोलतो की आता काहीही झालं तरी आता मी काव्यासोबत या गोष्टीवर बोलणारच, मला काव्याचा भूतकाळ आता संपूर्ण जाणून घ्यायचंय. तेव्हा तो काव्याला बोलतो की काव्या, मला तुमच्यासोबत बोलायचंच या गोष्टीवर. काव्या बोलते की अहो, मी तुम्हाला केव्हापासून हेच सांगते की तुम्ही माझ्यासोबत बोला, मला तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगायच्या, खूप सगळं काही सांगायचं आहे, ते पण अगदी प्रामाणिकपणे. त्यामुळे मी तयार आहे, तुम्ही जेव्हा मानसाल, जिथे मानसाल तिथे मी तुम्हाला सगळं काही प्रामाणिकपणे अगदी सुरुवातीपासून सगळं काही सांगायला तयार आहे. आणि पार्थही तयार झालेला आहे. इकडे जीवाही आता त्या लग्नात रडत रडत सगळ्यांना प्रॉमिस देत आहे की आम्ही सगळे पुरुष तुम्हाला प्रॉमिस करतो, म्हणजे मुलींना, की तुम्ही कुणाचे तरी काळजाचे तुकडे आहात आणि आम्ही तुम्हाला कधीच त्रास देणार नाही. खरंच जीवाने एक संदेश दिलाय सगळ्यांना की मुली खरंच कुणाच्या तरी काळजाचा तुकडा असतात, ते त्यांचं सगळं सोडून आपल्याकडे येत असतात. त्यामुळे त्यांची काळजी घेणं, त्यांना सांभाळणं, त्यांना आपल्या घरात योग्य मान सन्मान देणं ही आपली जबाबदारी आहे. खरंच ग्रेट आहे जीवा. तर तुम्हाला काय वाटतं, कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.